तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 12 मार्च रोजी केज न्यायालयामध्ये होणार आहे आणि या सुनावणीला सरकारी वकील म्हणून नियुक्त झालेले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे उपस्थित राहणार का हे पाहावं लागणार आहे। तसंच दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर देशमुख कुटुंबाकडून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जावा अशी मागणी केली जाते। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सिद्धार्थ सोनवणेला सोडण्याचे आदेश केज जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आदेश दिलेले आहेत। सिद्धार्थ सोनवणे विरोधात पुरावे न मिळाल्यामुळे त्याला दोषारोप पत्रामधून वगळण्यात आले आणि याच वेळेला सीआयडीने सिद्धार्थ सोनवणे याला गुन्ह्यातून काढावं असं पत्र केज जिल्हा सत्र न्यायालयाला दिलेलं आहे। 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती न्यायालयाने बीड जिल्हा कारागृहात असणाऱ्या सिद्धार्थ सोनवणेला सोडण्याचे आदेश दिलेत आणि त्यामुळे उद्या सिद्धार्थ सोनवणेची जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हे केजवरून मस्साजोगकडे निघाले असताना त्यांचं लोकेशन आरोपींना दिल्याचा सिद्धार्थवरती आरोप होता। तर या क्षणाची आपण महत्त्वाची बातमी सध्या बघतोय। सुनावणीला उज्ज्वल निकम हे उपस्थित राहणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी सध्या अधिकची माहिती देत आहेत। सुरेश, काय अधिकची माहिती आहे? संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी अटक करण्यात आले होते त्यापैकी 8 जण आरोपी होते आणि विशेष म्हणजे यामध्ये सिद्धार्थ सोनवणे याचं देखील नाव त्यामध्ये होतं। पण सिद्धार्थ सोनवणे याच्या संदर्भामध्ये कुठलाही पुरावा आढळून आला नाही, त्यामुळे दोषारोपपत्र जे 1500 पानाचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं यामध्ये कुठलाही पुरावा आढळून आला नाही असा स्पष्ट उल्लेख आहे सिद्धार्थ सोनवणेच्या संदर्भात। आणि तशा पद्धतीचं जे पत्र आहे ते तपासी यंत्रणा सीआयडीनं केजच्या न्यायालयामध्ये दिलं होतं आणि त्या न्यायालयामध्ये आज जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये त्या सिद्धार्थ सोनवणे याला सोडून देण्याच्या संदर्भामध्ये आदेश देण्यात आला आहे आणि तो जेल प्रशासन आहे, जेल प्रशासनाला देखील तो आदेश देण्यात आला आहे। 25,000च्या जात मुचक्यावरती त्याला त्या ठिकाणी सोडून दिलं जाणार आहे। विशेष जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे 9 आरोपी होते त्यापैकी आता सिद्धार्थ सोनवणे याला या ठिकाणी सोडून दिल्यामुळे उद्या सिद्धार्थ सोनवणे हा जेलमधून बाहेर येऊ शकतो। मात्र हे महत्त्वाचं समजावं लागेल, त्याच्या विरोधात कुठलाही पुरावा आढळून न आल्यामुळं अशा पद्धतीनं केजच्या न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच इतर जे आरोपी आहेत त्यांच्या संदर्भातली जी सुनावणी आहे, महत्त्वाची सुनावणी ही 12 तारखेला होणार आहे आणि त्या 12 तारखेच्या सुनावणीला जे सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली ते उज्ज्वल निकम त्या सुनावणीला हजर राहणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये चार्जशीट फाईल केल्यानंतर, दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर सुद्धा सिद्धार्थ सोनवणे त्याचबरोबर ज्ञानेश्वर मुळे या 2 आरोपींना त्या चार्जशीटमधून वगळण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर केज न्यायालयाने दिलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे। महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।